उगाच गोंधळ करायचा, दारू पिऊन यायचं, गोंधळ करायचा आणि सगळा समाज गोळा करायचा। मग त्याच्यामध्ये तहसीलदार मॅडम आल्या, तहसीलदार मॅडमनं त्यांना लिहून दिलं की हे पुतळा हटवण्यात येईल। व्यक्ती आणले होते म्हणजे बसले होते, मग ते प्रशासनाने लिहून घेतलं की बाबा 15 तारखेला आम्ही पुतळा हटवू। मग पुतळा हटवू तर आमची सहमती घेतली का त्यांनी? पुतळा हटवण्यासाठी तुमची सहमती आहे का? प्रशासनावर तर धक्काबुक्की केल्यानंतर पण तुम्ही त्याच्यावर कारवाई करीत नाही। मागं कोणीच नाही ना, आम्ही बोलत नाहीत म्हणून आमच्यावर अन्याय का? आमच्याकडे पैशाची पावर नाही म्हणून का? ती भूमिका एकच आहे की आमचं बांधकाम होईपर्यंत ती मूर्ती आमची तिथंच राहणार आणि ज्या वेळेस आमचं बांधकाम होईल तिथून अंतरात आम्ही अलमत नेऊन ठेवणार तिथं। गंगाखेड तालुक्याच्या पडेगावमध्ये अहिल्यादेवींच्या पुतळ्यावर प्रशासनाकडून रातोरात पडदा टाकण्यात आला आहे, त्यामुळे इथं सगळं वातावरण चिघळलेलं आहे। काही दिवसांपूर्वी प्रशासनाच्या आणि त्या पडेगावमधील ग्रामस्थांच्या मध्यस्थीनं जो वाद निर्माण झाला होता पुतळ्याचा तो मिटवला होता आणि ते जे पुतळा आहे त्या पुतळ्याची पुतळा काही दिवसांसाठी ठेवून ग्रामपंचायतीने जी नवीन जागा दिली होती त्या जागी बांधकाम झाल्याच्या नंतर तो तिथं स्थलांतरित करण्यात येणार होता आणि तोपर्यंत ती जागा त्या जागेवर पुतळा राहणार होता। पण रातोरात त्या प्रशासनाकडून काही वाद झाल्यानंतर तो पुतळा झाकलाय, त्यामुळं समस्त धनगर समाजाची भावना दुखावलेल्या आहेत आणि संपूर्ण समाजाची जी गावातली मंडळी आहे ती सगळी मंडळी इथं पोलीस ठाण्यात रात्रपासून बसलेली आहेत। एकंदरीत त्या प्रकरणात काही लोकांना अटक केल्याची माहिती भेटते। संपूर्ण काय प्रकार झालाय, काय घटना घडली होती? सर, ज्या वेळेस पुतळा बसवला होता त्यावेळेस त्यांनी एक मध्यस्थी माणसं घेतली। मध्यस्थी माणसं घेतल्यानंतर काय केलं माहिती आहे का? मध्यस्थी माणसानं मार्ग काढला। किती दिवसांपूर्वीची घटना ही? 1 महिन्याकालची। मग त्या मध्यस्थी माणसाने मार्ग काढला किंवा तुम्हाला ही कटांगण्याची जागा देऊ। ठीक आहे, आपल्याला कटांगण्याची जागा दिली प्रशासनाने, आम्ही त्यांना बी हे केलं, विनंती केली आम्हाला द्या आणि तुम्ही सपोर्ट करा। आम्हाला प्रशासनाने सपोर्ट केला। सगळं झाल्यानंतर जेव्हा आमचा जागा आम्हाला नंबर 8 दिलेला आहे आणि ते मापल्यानंतर तिथले एक व्यक्ती त्यांच्या समाजाचा ते म्हणले आम्हाला 7 फूट जागा। बरं, ते पण मान्य केले आम्ही, त्यांना 7 फूट जागा सोडली आणि ते जे काय आम्ही बॅकग्राऊंड घेतलं तेवढे बॅकग्राऊंड खोदल्यानंतर यांचं काय आहे की उगाच गोंधळ करायचा, दारू पिऊन यायचं, गोंधळ करायचा आणि सगळा समाज गोळा करायचा। मग त्याच्यामध्ये तहसीलदार मॅडम आल्या, तहसीलदार मॅडमनं त्यांना लिहून दिलं की हे पुतळा हटवण्यात येईल। मग हे तुम्ही एका समाजासंग न्याय करता आणि दुसऱ्या समाजाचा अन्याय करता, हे का? आपण काय झाली होती घटना? रात्री असं म्हणजे 2-3 दिवसाखाली त्यांनी एक हे केलं होतं, त्यांच्या बाया आणल्या होत्या, सगळे व्यक्ती आणले होते म्हणजे बसले होते। मग ते प्रशासनाने लिहून घेतलं की बाबा 15 तारखेला आम्ही पुतळा हटवू। मग पुतळा हटवू तर आमची सहमती घेतली का त्यांनी? पुतळा हटवण्यासाठी तुमची सहमती आहे का? मग त्यांनी माघारी स्टॅम्प देऊन म्हणजे काल पुतळा हटवता, असं करूता तसं करूता आणि त्यांना पाठवलं घरी आणि आम्हाला इकडं आणल्यानंतर प्रशासनाने त्याच्यावर कापड झाकलेलं आहे। मग हे न्याय आम्हाला न्याय पाहिजे। काय तुमचे गावातली काही लोक अटक केलीत काय? आता इथं पोलीस स्टेशनमध्ये आहेत, ते अटक करणार आहेत, पण आम्ही अटक होऊ देणार नाही। आमचं ठे चालणार आहे। फक्त आमच्या समाजावरच अन्याय आहे, त्यांच्या समाजाची का अटक केली नाहीत? अहो, त्यांना तर प्रशासनाला दबाव आणला होता, मग प्रशासन का तिथं घेत नाहीये? प्रशासन फक्त आमच्या समाजावर अन्याय करत आहे। काय झालं? काय झालं नाही सर, मी दुसऱ्या गावचा ते म्हणजे गावातली त्यांनी बोललो। पोलीस प्रशासनावर तर धक्काबुक्की केल्यानंतर पण तुम्ही त्याच्यावर कारवाई करीत नाही आणि आम्ही एक प्रशासनाला मदत करून पण आमच्यावर कारवाई आणि एकाला न्याय आणि एकाला अन्याय, हा प्रकार का? हे आमचं म्हणणं आहे। काय बाबा, काय झालं होतं? काय तुमची मागणी काय? तुमची मागणी काय होती? काय झालं होतं रात्री? रात्री काय झालं होतं? बघा, रात्री काय झालं, हे सगळे माणसं आले, पोलीस हे सगळे होते तिथं। मग काय झालं, मग आम्ही वादावादी वाढू झाली। मग वादावादी झाल्या, मग आमचे माणसं गाडीत आणले हे नाही इकडं, मग त्यांचे माणसं एका जागेवर ठुलते। मग त्यानं काय केलं, आमचे माणसं इकडे आले, आम्ही घरी जाऊ लागलो। मग ते काय म्हणले, मग आम्ही तेवढं विषय म्हणून आम्ही कधी बोललोत का शिवाजी महाराजाबद्दल असं? बोललोत का कधी? ते डायरेक्ट बाया पण म्हणाले
आमच्या ते डायरेक्ट बोलायले तर आमच्या मागं नेतेत. रात्री बालासाहेब भाऊ हे आले आणि त्यांचे मग हे झालं, आमच्या मागं कोणीच नाही ना. आम्ही इथंच आमच्या जोपर्यंत कपडा काढत नाही तोपर्यंत आम्ही इथंच राहणार. आम्हाला जर हे नसतं रात्री काय झालं होतं नेमकं, कशामुळे? रात्री आम्हाला पोलिसांना आम्हाला म्हणले तुम्ही काहीच करायचं नाही. आम्ही शांतच, आमचे गडी पण व्हिडिओ आहेत ना काढलेले, बघा ना तुम्ही व्हिडिओ. काय होतं व्हिडिओ? ते म्हणजे व्हिडिओमध्ये त्यांचा गर्दा, सगळ्यात त्यांचा गर्दा. त्यांनी दारू पिली, दारू करून गर्दा केला. आमचे धनगराचे सगळे शांत होते, बाया शांत होत्या, पुरुष शांत होते, सगळे होते. आमचेच माणसं आणि त्यांनी पुन्हा त्यांना काढून दिलं ना आमचेच मध्ये इथं आणून ठेवले. कशामुळे मग आम्ही बोलत नाहीत म्हणून आमच्यावर अन्याय का? आमच्याकडे पैशाची पावर नाही म्हणून का? माणसं आमचे सगळे जागे असतात, लाल कपडा झाकला, एक भरचा काढा. पुन्हा मग आमचे माणसं इकडे गाड्याने आणले. पुन्हा मग कोणी बांधलं की तिला आम्ही पारा मागे आलो की तिला कोणी बांधलं की. आता तुम्ही केव्हापासून आहोत इथं पोलीस ठाण्यात? आम्ही सकाळी 8 पासून आलेलो. काय तुमची मागणी काय? काय मागणी? आमचं म्हणणं आहे की आमचा कपडा देवीवरला काढायचा, तेव्हा आम्ही दाखवतो. आम्ही तोपर्यंत हटणार, आम्ही इथंच बसतो तेव्हा. ग्रामसेवकांना ते कशामुळे झाकलाय? त्यांना झाकू दिलं नाही आणि विचारलं नाही, काय नाही. कपडा टाकला. काय तुमचं नेमकी भूमिका काय होती? कारण तिथं बांधकाम पण सुरू आहे. आमची भूमिका एकच आहे की आमचं बांधकाम होईपर्यंत ती मूर्ती आमची तिथंच राहणार. आणि ज्या वेळेस आमचं बांधकाम होईल तिथून अंतरात आम्ही अलमग नेऊन ठेवणार तिथं. त्याला सांगितलं होतं आम्ही 31 तारखेपर्यंत आमचं बांधकाम होईल, तेव्हापर्यंत आमची मूर्ती तिथं राहील. तर त्यानं रातोरात 2 दिवसामध्ये त्यानं प्लॅन करून मूर्ती उचलून नेऊन टाकू, पोलीस स्टेशन मध्ये ठेवू, इकडे ग्रामपंचायत मध्ये नेऊन ठेवू. त्यानं असं केलं. आम्ही रातोरात तुम्हाला सांगतो, ते जिथं हे केलं तिथं आम्ही बसलेलो होतो. आम्ही हल्लो नाहीत, कुठेच गेलो नाहीत. तरी पोलीस प्रशासनाच्या देखामध्ये त्यानं आमची मूर्ती झाकून ठेवली. आम्ही जोपर्यंत मूर्तीवरला आमचा कपडा काढत नाहीत तोपर्यंत इथून हलणार नाहीत, कसली भूमिका जरी झाली तरी. तुम्ही तिथं जे बांधकाम सुरू आहे ते बांधकाम झाल्याच्या नंतर तुम्ही ते पुतळा अहिल्यादेवींचा तिथे स्थलांतरित करणार होता? करणार आम्ही पुन्हा. तरी पण मग हा वाद कोण उकळून आणते? काय वाद तेच काय करते, त्या जागेवर बांधा, 4 लोक आहेत. त्या जागेवर तुम्ही तयार करा, जागा बांधा तिथं आणि तिथं उचलून द्या. आज स्थलांतर कराय, आज ठेवू नका इथं, नाही तर झाकून टाका. असं म्हणजे काय करते तिथं झाकून टाकण्याची काय गरज आहे? 1 मिनिट. भागवत आज आमचं चालू होणार आहे. भागवतात असं कुठं लिहिलंय का अहिल्या देवीला मान नाही म्हणून सांगा ना. ते म्हणते देवाच्या पुढे नसते. इथं कुठं लिहिलंय? कोणत्या ह्याच्यात संविधानात लिहिलंय का? कुठे संविधानात लिहिलंय का असं? शिवाजी महाराजालाच महत्व आहे ना. आयोगाच राहणारच काय? ही पण महत्वाचं आहे. ते प्रत्येक गोष्टीला म्हणतात बाया म्हणाल्या तर ह्या काय लय हे काय? तिचं तोंड बघा. भागवतात तिचं तोंड बघायचं नाही म्हणून आज ह्या धिंगाणा केलाय. का केलाय? रणकीबाई पशी मराठी बांधली, निजविली, जुली, काय वाटन ते शब्द बोलायचं म्हणता. काही बी काळजाला लागायसारखे की ते शब्द ऐकून इंद्रियल पेऊन मारा असे शब्द द्यायलेत ते. एकंदरीत पाहिलं तर सगळ्या प्रकरणामध्ये एक गोष्ट सगळ्यात प्रकर्षाने समोर आली आहे की ज्या पडेगावमध्ये अहिल्यादेवींचा मंदिराच्या समोर पुतळा उभा केलाय, तर तो पुतळा 2-3 महिन्यापूर्वी केलाय. पण ग्रामपंचायतीने जी जागा दिली आहे धनगर समाजाला अहिल्यादेवींचा पुतळा बसवण्यासाठी, त्या जागेवर काम सुरू आहे. त्या धनगर समाजाचं एवढंच म्हणणं आहे की जोपर्यंत ते काम होत नाही तोपर्यंत तो पुतळा त्याच जागेवर राहू द्या. पण प्रशासनाकडून जो रात्री काय जो गोंधळ झाला, त्या गोंधळानंतर अहिल्यादेवींच्या पुतळ्यावर जे कपडा झाकलाय तो कपडा तात्काळ काढण्यात यावा आणि जे धनगर समाजाच्या ज्या भावना दुखावल्या गेल्यात त्याबद्दल प्रशासनानं माफी मागावी, याच भूमिका ही सगळी स्टोरी.com साठी राजेश लटपटे, परभणी.